नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुळ्याचे काप करून दाखवणार आहे. मी सुरणाचे काप केले, अरबीचे केले, केळ्याचे काप करून दाखवले, वांग्याचे दाखवले. तर आज म्हटलं आपण मुळ्याचे काप करूया. कारण मुळा कसं लहान मुलं खायला मागत नाही, पण असे काप करून दिले ना बघा, सुंदर दिसतात, तर मुलं नक्की आवडीने खाते. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मुळ्याचे काप करण्यासाठी हा बघा, इथे मी मुळा घेतला आहे, असं सोलून घेतलेलं आहे. आता त्याचे मी काप करून घेते, असे तुकडे करते त्याचे. आणि अशा प्रकारे काप करून अशा प्रकारे काप करून घेते मी. बघा, इथे मी मुळ्याचे असे काप करून घेतले. आता आपण यावर लिंबाचा रस लावूया, त्यामुळे थोडा उग्रपणा मुळ्याचा कमी होतो. आपण लिंबाचा रस लावून घेतला. आता आपण यावर मिरची पावडर, मीठ, हळद आणि जिरा पावडर लावून घेऊया. छान कोट करून घेऊया. आणि मुरण्यासाठी आपण एक 10 मिनिटं ठेवून देऊया. इथे बघा, मुळ्याच्या कापांना मी हळद, मीठ, मसाला, लिंबाचा रस लावून ठेवलं होतं. छान मुरले, त्यांनी पाणीही सुटले. आता आपण त्याला इथे रवा, तांदळाचं पीठ, हळद, मसाला, मीठ हे मिक्स करून त्याच्यामध्ये कोट करून घेऊया. मसाला व मीठ घातल्यामुळे काय होईल, कापाच्या कवराला पण चांगली टेस्ट येईल. त्यामध्ये असे आपण घोळवून घेऊया. सर्व काप मी घोळवून घेते. इथे मुळ्याचे काप मी रव्याने कोट करून घेतले. आता आपण फ्राय करायला घेऊया. इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. आपण आता हे काप तळायला घेऊया. मुळ्याची भाजी ना मुलं खायला नकार देतात, त्यामुळे अशा प्रकारे जर मुलांना आपण काप करून दिले तर मुलं नक्की आवडीने खाते. 2 मिनिटं झालेत. आपण आता हे काप उलटून घेऊया. काय भारी दिसतात ना. इथे आपले काप रेडी झालेत. आता आपण हे काढून घेऊया. एकदम भारी दिसतात ना, अगदी फिश सारखे वाटतात. मस्त दिसतात एकदम. इथे छान असे मुळ्याचे काप मी तयार केले. खूप मस्त झाले चवीला. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असे मुळ्याचे काप करून खा, मुलांना द्या. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.